Hi, my name is Sachin Takmare and you are welcome to the fourth video of this series. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की 1956 मध्ये जर AI ची सुरुवात झाली आणि जर AI इतका जुना आहे तर AI डेव्हलप होण्यासाठी इतका वेळ का लागला किंवा मागील 10-15 वर्षापासूनच AI चा ट्रेंड कसा आला, तो आजच इतका पॉवरफुल कसा झाला, म्हणजेच AI ला सक्सेसफुल व्हायला 60 ते 70 वर्ष का लागली. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मशीन नक्की शिकतं कसं आणि मशीनला नेमकं ट्रेनिंग कसं दिलं जातं. मशीन लर्निंग म्हणजे काय आणि मशीन लर्निंगचे प्रकार कोणकोणते आहेत. जसं माणूस शिकतो टीचर्स कडून, एक्सपिरियन्स मधून, तसं मशीन शिकतं डेटाकडून. पण मशीन डेटाकडून कसं शिकतं. मशीन लर्निंग म्हणजे मशीनला डेटा देऊन शिकवण्याची प्रक्रिया, ज्यामुळे मशीन स्वतः डिसिजन घेऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, तुमच्या घरी जर लहान मुलं असेल तर तर त्याला सुरुवातीला काहीच कळत नाही, पण आपण त्याला वारंवार सांगतो, शिकवतो. जसं की हे मांजर आहे, हा कुत्रा आहे, हे ॲपल आहे, हे चांगलं आहे, ते वाईट आहे. तसंच मशीनला आपण डेटा देतो, सोबत त्याचे वर्णन पण देतो, त्याला लेबल म्हणतात. आणि मशीनला आपण शिकवतो, ट्रेनिंग देतो. समजा तुमच्याकडे 1000 डॉगचे फोटोज आहेत आणि 1000 कॅटचे फोटोज आहेत व प्रत्येक फोटो सोबत फोटोमध्ये कॅट आहे की डॉग आहे याचे वर्णन पण आहे. त्याला लेबल्स म्हणतात. या सगळ्या 2000 फोटोच्या कलेक्शनला आपण म्हणतो डेटा सेट. डेटा सेट म्हणजे मशीनला शिकण्यासाठी दिलेला डेटाचा संग्रह, कलेक्शन ऑफ डेटा. त्यानंतर आपण या डेटा सेटमध्ये विभाजन करतो. डेटा सेटमधील जवळपास 70 ते 80% डेटा आपण मॉडेल ट्रेन करण्यासाठी वापरतो. त्याला म्हणतात ट्रेनिंग डेटा सेट. या डेटावर मशीन शिकतं आणि या ट्रेनिंग नंतर मशीन खरीच शिकली आहे की नाही किंवा ती किती चांगलं शिकली आहे हे चेक करण्यासाठी जो डेटा सेट मधील जवळपास 20 ते 30% डेटा आपण बाजूला काढून ठेवतो, त्याला म्हणतात टेस्टिंग डेटा सेट. मशीन जे एक विशिष्ट प्रकारचं काम करण्यासाठी शिकतं, ट्रेनिंग घेतं, त्यातून एक सिस्टम तयार होते. त्या सिस्टमला म्हणतो आपण मॉडेल. मॉडेल म्हणजे मशीनचा किंवा सिस्टमचा शिकलेला किंवा ट्रेन झालेला ब्रेन. या एक्झाम्पलमध्ये समजा आपण पूर्ण डेटा सेट 70-30 मध्ये विभागला तर 700 फोटो डॉगचे व 700 फोटो कॅटचे असे 1400 फोटोज आपण मॉडेलला दाखवणार व मशीनला शिकवणार की डॉग कसा असतो आणि कॅट कसं असतं. त्यावर आपलं मॉडेल ट्रेन होणार. हे झाल्यानंतर आपण 300 कॅट व 300 डॉगचे फोटो आपल्या मॉडेलला दाखवून टेस्ट करणार की माझं मॉडेल किती चांगल्या प्रकारे शिकलं आहे. जर मॉडेलला दाखवलेल्या 100 पैकी 96 फोटो मॉडेलने बरोबर ओळखले तर आपण म्हणू शकतो की मॉडेलची अॅक्युरेसी 96% आहे, म्हणजे 96% आहे. त्यानंतर आपण मॉडेलला एक असा फोटो देतो की तो मॉडेलने कधी पाहिलेला नाहीये, त्याला म्हणतात अनसीन सॅम्पल. मशीन त्या नवीन फोटोवर सांगते की दिलेल्या फोटोमध्ये डॉग आहे किंवा कॅट आहे. या मॉडेलने दिलेल्या रिझल्टला म्हणतात प्रेडिक्शन. मशीन लर्निंगचे 3 टाइप्स आहेत किंवा आपण असं म्हणू शकतो की मशीनला शिकवण्याच्या 3 पद्धती आहेत. त्यातली पहिली म्हणजे सुपरवाइज्ड मशीन लर्निंग, जिथे सुपरवायझर शिकवायला असतो. दुसरी म्हणजे अनसुपरवाइज लर्निंग, जिथे शिकवायला कोणीच नसतं. आणि तिसरी म्हणजे रिइन्फोर्समेंट लर्निंग, जिथे मशीन ट्रायल अँड एरर या बेसिसवर शिकते. उदाहरणार्थ, लहान मुलाला शिकवताना सुपरवाइज लर्निंग म्हणजे आपण सांगतो की शिकवतो की जसं की हे मांजर आहे, हा कुत्रा आहे, हे ऍपल आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे. अनसुपरवाइज्ड मशीन लर्निंग म्हणजे लहान मूल स्वतः शिकतं, जसं की एखाद्या गरम भांड्याला हात लागल्यानंतर त्याच्या हाताला भाजतं व त्याला कळतं की गरम वस्तूला हात लावायचा नाही आणि लावला तर भाजतं. हे ते स्वतः शिकतं, याला म्हणतात अनसुपरवाइज लर्निंग. आणि रिइन्फोर्समेंट लर्निंग म्हणजे बरोबर केलं तर बक्षीस आणि चूक केलं तर शिक्षा, यानुसार बाळाला शिकवणे. यामध्ये मॉडेल ट्रायल अँड एरर वापरून शिकत जातं व स्वतःला अपडेट करतं. तर या व्हिडिओमध्ये आपण समजलो की मशीन नेमकं शिकतं कसं, मशीन लर्निंग म्हणजे काय आणि त्याचे कोणकोणते टाइप्स आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे 3 टाइप्स डिटेलमध्ये पाहणार आहोत. हे 3 टाइप्स म्हणजे सुपरवाइज लर्निंग, अनसुपरवाइज लर्निंग आणि रिइन्फोर्समेंट लर्निंग.
मित्रांनो, या स्टोरी टेलिंग सिरीज न्यूरॉन्स टू चॅट जीपीटी, न्यूरॉन्स पासून ते चॅट जीपीटी पर्यंतचा प्रवास माझ्यासोबत कंटिन्यू करायचा असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या त्या मित्राला शेअर करा ज्यांना एआय शिकण्यात इंटरेस्ट आहे. पुन्हा भेटूया या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय.